श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 20. कुंभकर्णाला जागृत करतात. ओम श्रीराम. श्रीरामांकडून पराभूत झाल्यामुळे रावण हीन, दीन व लज्जित होतो व त्याला आता काहीच उपाय सुचत नाही. मग त्याला अचानक कुंभकर्णाची आठवण येते. तेव्हा तो आपला प्रधान युपाक्ष याला आज्ञा करतो की काहीही उपाय करा, परंतु कुंभकर्णाला जागृत करा. युपाक्ष मग अनेक प्रयत्नांनी शेवटी कुंभकर्णास जागृत करतो, परंतु त्याची झोप मोड झाल्यामुळे तो क्रोधित होतो. तेव्हा युपाक्ष त्याला सर्व वृत्तांत कथन करतो. मग कुंभकर्णाला वाटते की आता युद्ध तर निश्चितच आहे. मग तो यथेच्छ मद्यप्राशन व पशु आहार घेतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील अध्यात्म प्रवासात आता त्या आत्मस्वरूप सद्गुरूंकडून म्हणजेच श्रीरामांकडून अहंतेचा शिरपेच तुटल्यामुळे तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण उद्विग्न व हीनदीन झाला आहे. त्याला काय करावे हे काही संवेदित होत नाही. मग त्याला अचानकपणे हव्यासाची म्हणजेच कुंभकर्णाची संवेदना होते. परंतु हा हव्यास आपल्या अधाशीपणाच्या धुंदीमध्ये सुस्त असतो. तेव्हा मग तो अशुद्ध अहंकार आपल्या राज्यघटकाला म्हणजेच युपाक्षाला आदेश देतो की त्या हव्यासाला त्याच्या अधाशीपणाच्या धुंदीच्या सुस्तीतून जागृत करा. मग तो राज्यघटक अनेक संवेदनांनी त्याला जागृत करतो. आता आपण याचं थोडक्यात सार पाहूया. इथे कथेमध्ये श्रीरामांनी रावणाचा युद्धामध्ये पराभव केलेला आहे आणि रावण लंकेमध्ये पळून जात असताना श्रीराम त्याला धडा शिकावा म्हणून त्याचा मुकुट उडवतात, तोडतात. असा हा त्याचा अपमान झाल्यानंतर रावण उद्विग्न आणि हीनदीन होतो. आता काय करावं त्याला काही सुचत नाही. तेवढ्यात त्याला मग कुंभकर्णाची आठवण येते. परंतु कुंभकर्ण हा 6 महिने निद्रेत आणि 6 महिने जागृत असं कुंभकर्णाची अवस्था असते. आणि आत्ताच्या घडीला कुंभकर्ण हा निद्रेत असतो, झोपलेला असतो. मग रावण त्याच्या जो प्रधान युपाक्ष आहे त्याला आदेश करतो की काहीही करा, परंतु कुंभकर्णाला जागृत करा. कुंभकर्ण जागृत होणं महाकठीण असतं. आपण रामायण मालिका वगैरे पाहिली, त्यामध्ये कुंभकर्णाची काय अवस्था असते. त्याला जागृत करण्यासाठी तो युपाक्ष कितीतरी प्रयत्न करतो, परंतु शेवटी खूप कष्टाने, खूप प्रयत्नाने त्या कुंभकर्णाला जागृत करतो. मात्र कुंभकर्णाला ची झोप मोड झाल्यामुळे तो त्या युपाक्षावर चिडतो, रागावतो. तेव्हा तो युपाक्ष ही सगळी कथा म्हणजे अगदी सीताहरणापासून ते आत्तापर्यंतची सगळी कथा तो
कुंभकर्णाला सांगतो. मग कुंभकर्ण विचार करतो की आता युद्ध हे निश्चित आहे. मग तो भरपूर मद्यप्राशन, पशु आहार वगैरे तो घेतो. आता ही झाली कथा. आता ही साधकाच्या दृष्टीने कशी, तर साधकाच्या या अंतरंगातील अध्यात्म प्रवासामध्ये साधकाचा जो अशुद्ध अहंकार आहे त्याच्या त्या अहंतेचा शिरपेच आत्मस्वरूप सद्गुरूंनी तोडलेला आहे. म्हणजे त्याच्या अहंकाराच्या अहंतेलाच धक्का दिलेला आहे आत्मस्वरूप सद्गुरूंनी. इथे अजून अहंकाराचा विनाश झालेला नाही किंवा त्याचं शुद्धीकरण झालेलं नाही, मात्र त्याच्या अहंतेलाच आत्मस्वरूप सद्गुरू पहिला धक्का देतात. आणि तो धक्का दिल्यानंतर अशुद्ध अहंकार आता असा हिनदिन विचारहीन झाला आहे की आता नेमकं काय करावं, यांच्यावर माझ्या ताब्यातनं हे सगळं जातं की काय, ह्या जीवाच्या जीवनाची जी सत्ता आहे ना ती माझ्या ताब्यातनं जाते की काय. आणि हे कोण घालवतंय, तर आत्मस्वरूप सद्गुरू आणि त्याचं दिव्य मन. यांना संपवण्यासाठी किंवा यांचा विनाश करण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि मग कारण या अशुद्ध अहंकाराने आतापर्यंत खूप उपाय केलेत ना, म्हणजे खूप वामशक्तींना पाठवले, खूप काही गोष्टी केल्यात. मग त्याला अचानक या षडरिपूमधील त्याचं जे महत्त्वाचं हत्यार आहे ते म्हणजे हव्यास. आपण कुंभकर्णाला ते हव्यास म्हटलेलं आहे. आणि हव्यासाची आठवण येते. पण हव्यासाचं कार्य असं असतं बघा, आपण नीट आपलंच स्वतःच निरीक्षण जर केलं ना तुमच्या लक्षात येईल की मानवी जीवनामध्ये हव्यास हा सतत असत नाही. आपल्या अंतरंगामध्ये केव्हा तरी अचानक हव्यासाचा हल्ला होतो आणि आपल्याला कुठल्या तरी गोष्टीचा इतका हव्यास वाढतो आणि ती गोष्ट मिळून गेली ना की आपण तो हव्यास शांत पडून असतो. जसं इथे कथेमध्ये कुंभकर्ण 6 महिने निद्रेत आणि 6 महिने जागृत असतं, तसंच आपल्या अंतरंगामध्ये हव्यासाची गोष्ट असते. हव्यास हा सतत हवी नसतो, सतत हव्यास आपल्यावर हल्ला करत नाही. तसं झालं तर आपलं जीवन काही क्षणात संपून जाईल. त्यामुळे हव्यासाला जेवढं हवं आहे तेवढं मिळालं की तो काही काळ शांत राहतो. तसं ह्या अशुद्ध अहंकाराला आता त्या हव्यासाची आठवण येते आणि हा हव्यास इतका मानवी जीवनात हैदोस घालतो. मात्र ह्या हव्यासाची गंमत अशी आहे की त्याने घातलेला हैदोस किंवा मानवी जीवनात मानवी जीवाला हव्यास निर्माण झाला आहे याची जाणीव होत नाही. कशी पहा, आज जर जगामध्ये आपण एक श्रीमंतीचं उदाहरण घेतलं तर आज जगात जी श्रीमंत मंडळी आहेत ना, म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी, आपल्या भारतातली उदाहरण घेतली, ह्या लोकांना जर तुम्ही प्रश्न विचारला ना की तुम्ही श्रीमंत आहात का, पहा त्यांचं उत्तर हे असेल की आम्ही श्रीमंत आहोत, परंतु आम्हाला अजून व्हायचंय, आम्हाला अजून हे प्रोजेक्ट करायचे, अजून ते करायचे, अजून अमुक करायचे, अमुक तमुक करायचे, म्हणजे ते श्रीमंत नाहीत. असंच त्यांचं ते उत्तर असतं. म्हणजेच त्यांना श्रीमंतीचा एवढा प्रचंड हव्यास असतो, ते एवढे श्रीमंत झालेले असतात तरी सुद्धा तो श्रीमंतीचा हव्यास त्यांचा कमी होत नाही. किंवा सामान्य माणसाला जरी किंवा आपल्या स्वतःलाच जर विचार करून पहा की आपल्याला कशाचा हव्यास असतो, नसतो का? स्वतःलाच विचारा. आपण आपल्यालाच विचारायचं. सत्ता आपल्याला नको असते का? संपत्ती आपल्याला नको असते का? पद आपल्याला नको असतं का? प्रतिष्ठा, पैसा, याहीपेक्षा वासना, विकार, विषय, प्रपंच, जीव या देहाला सजवण्यासाठीच्या हव्यास,
पहा, आपण जगात खूप पाहतोय असं. आज या कलियुगात तर इतकं भयंकर आहे की शरीराला सजवण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. मॉडेलिंग, तुमचं ब्युटी पार्लरिंग, कितीतरी गोष्टी आहेत अशा. म्हणजे हा हव्यासाचाच प्रकार आहे ना. आवश्यकता आहे का हो? देहाला आहे असं नॅचरल ठेवलं तर काय होईल? उलट आनंद होईल, समाधान वाटेल. परंतु आपण आणखी सुंदर दिसावं यासाठी किती लोक पैसे खर्च करतात. हे फक्त मी उदाहरण देतोय. हा असा प्रचंड हा हव्यास आहे. मानवाला तो थांबूच देत नाहीये, तो योग्य दिशेकडे तो जाऊच देत नाहीये. आणि हे या अहंकाराचं प्रमुख हत्यार आहे बरं का. इथे कथेमध्ये आता कुंभकर्ण हा रावणाचं हत्यार आहे. साधकाच्या दृष्टीने साधकाच्या अंतरंगातलाच हा हव्यास, हे कोणाचं हत्यार आहे? साधकाच्या अशुद्ध अहंकाराचा हव्यास आहे. आणि हे आपण आपल्यावर उदाहरण घ्यायचं. बरं, हे हे भौतिक प्रापंचिक जे जीव या जगतात त्यांचं झालं. आध्यात्मिक साधना करणाऱ्यांचा जर विचार केला तर पहा, तुम्हाला पाहायला मिळतील अशी खूप उदाहरणं. त्यांना कशाचा हव्यास आहे माहिती का? आज कितीतरी बाबा साधू तुरुंगात आहेत ना. आपल्याला माहिती आहे सगळं. हा हव्यास नाही का? म्हणजे आश्रमाचा, माझा आश्रम, माझी धर्मशाळा, मी महाराज, मी साधू, मी स्वामी, मी देव, मी आमका, मी तमका, हे अध्यात्मातलीच उदाहरणं आहेत ना. यांच्याकडे करोडोंची संपत्ती. कशाला हवी यांना करोडोंची संपत्ती? हां, आश्रम चालवण्यापुरते असावी मान्य आहे. परंतु यांच्याकडे या नेते राजकारण्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती कशासाठी? शिवाय यांना हव्यास कशाचा आहे? पदाचा. म्हणजे मी शंकराचार्य, म्हणजे मला टीका करायची नाही आहे, परंतु हे वास्तव आहे आजच्या जगातलं. हा हा कशाचा हल्ला आहे? हा त्यांच्या अंतरंगातील हव्यासाचा त्यांच्यावर झालेला हल्ला आहे. आणि हा कुणी केलेला आहे? त्यांच्यातील अशुद्ध अहंकाराने. म्हणजे तुम्ही आश्रम उभा केला, भगवी कपडे घातली, तुम्ही महाराज झाला, स्वामी झाला, साधू झाला, म्हणजे तुम्ही ईश्वर झालेला नाही आहे. तुमच्यातला अशुद्ध अहंकार या अशा प्रकारच्या हव्यासाचा तुमच्यावर हल्ला करतो. आणि हा हव्यास तुमच्या भौतिक जीवनातल्या सांसारिक लोकांचं उदाहरण सोडा, आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या धार्मिक लोकांना संपवून टाकतो. तीही आपण जर शोधलं तर आपल्याला खूप उदाहरणं सापडतील. म्हणजे हा हव्यास साधकाला इतक्या खालच्या स्तरापर्यंत घेऊन जातो. म्हणून साधकाने आपला आध्यात्मिक प्रवास करताना या सगळ्या गोष्टींचं नीट निरीक्षण केलं पाहिजे. माझ्या अंतरंगात हव्यास निर्माण झालाय का? मला कशाचा लोभ निर्माण झालाय का? मला म्हणजे मी साधक, हा सुद्धा हव्यास नको आहे. होय, ही सुद्धा इच्छा नको आहे. कारण ही इच्छा बारीक असते हो, छोटीशी असते. परंतु जेव्हा ती मोठं स्वरूप धारण करते ना, तेव्हा साधकाचा विनाश होऊन जातो. आत्मसाक्षात्कार, ईश्वर प्राप्ती ह्या लांब खूप खूप दूर गोष्टी होऊन जातात. म्हणून नेहमी साधकाने, स्वामी विद्यानंद नेहमी सांगतात, साधकाने नेहमी अंतर्मुख असावे. अंतर्मुख कशा करता? तर मी काय, माझ्यात काय गुणदोष शिरतायत, माझ्यावर कशाचा परिणाम होतोय, हव्यास माझ्यावर कशाची, म्हणजे साध्या गोष्टी आहेत, साध्या अगदी मी ज्ञानी, मला हे प्रवचन करता येतं, मला कीर्तन करता येतं, मला लोकांना ज्ञान सांगता येतं. आत्ता मी जे तुमच्यासमोर काय 4 शब्द सांगतोय, याचाही हव्यास नको, याचीसुद्धा इच्छा नको आहे. हे सहज सत्संग, सहज चर्चा. म्हणून स्वतःला निरीक्षण करायचं, स्वतःचं आत्मपरीक्षण, तेव्हा या गोष्टी थांबतात. आणि यासाठी सद्गुरूंची कृपा अत्यावश्यक आहे. म्हणून सरेंडर, श्री अरविंदांनी, स्वामी विद्यानंदांनी हेच शास्त्र आपल्याला, हे शस्त्र दिले. साधकाचं खरं शस्त्र म्हणजे सरेंडर आहे. त्याने सतत सरेंडर म्हणजे संपूर्ण शरणागती आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी ठेवावी. म्हणजे ह्या गोष्टी आपल्यावर
हल्ला करत नाहीत. ह्या हव्यास हे एक शस्त्र आहे. षड्रिपूंचे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हव्यास, द्वेष ही सगळी हत्यारं आहेत ह्या अशुद्ध अहंकाराची. त्यामुळे यापासून वाचायचं असेल तर फक्त आणि फक्त अनन्यता, शरण्यता, मी काहीच नेणे. एकनाथ महाराजांनी इतकी मोठी अवस्था मिळवली तरी ते शेवटी काय म्हणतात, मी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. ही शरण्यता ठेवून साधकाने आपलं जीवन जगावं, हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.